नमस्कार, मी डॉक्टर अनिता नागले. वेलकम टू माय चॅनल आयुर्वेदिक किचन रेमेडीज. या व्हिडिओमध्ये पावसाळ्यात कोणता आहार घ्यावा व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोणती औषधे घ्यावीत ते आपण बघूया. कारण पावसाळ्यामध्ये जुलाब होणे म्हणजेच डायरिया, उलटी होणे म्हणजेच व्हॉमिटिंग, अपचन म्हणजे इंडायजेशन याचा त्रास सर्वांनाच होत असतो. तसेच हवा दमट व थंड असल्यामुळे सर्दी, खोकला, ताप यांचाही त्रास होतो. आयुर्वेदामध्ये वर्षा ऋतुचर्या सांगितली आहे. वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा. या ऋतूत आरोग्य बिघडण्याची शक्यता जास्त असते. वर्षा ऋतूच्या आधी ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळा असतो. उन्हाळ्यात आपली शारीरिक शक्ती कमी होते, त्यामुळे पचनशक्तीही मंद होते. पावसाळ्यापासून सूर्याचे दक्षिणायन सुरू होते. या दिवसात वातपित्त कफ या त्रिदोषांचा प्रकोप झाल्याने पचनशक्ती कमी होते. उन्हाळ्यात जमीन तापलेली असते. या भूमीवर पावसाचे पाणी पडून जी वाफ तयार होते त्यामुळे शरीरातील वातपित्त कफ या त्रिदोषांचे संतुलन बिघडते. तसेच पावसाळ्यात अनेक सूक्ष्म जीवजंतू निर्माण होत असतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने हे जंतू शरीरावर सहज आक्रमण करतात. तसेच पचनक्रियासुद्धा कमी झालेली असते. पाणी व अन्नपदार्थ हे सुद्धा दमट हवेमुळे दूषित झालेले असतात. या सर्व गोष्टींच्या परिणामामुळे रोग निर्माण होतात. पावसाळ्यात विशेषतः संधिवात म्हणजे आर्थरायटिस, पोटात गॅस होणे, कफरोग, जुलाब, दमा म्हणजे अस्थमा हे रोग होतात. साथीच्या रोगांचे प्रमाण वाढते. या रोगांचा उपद्रव टाळण्यासाठी व शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही विशिष्ट आचरण म्हणजेच वर्षा ऋतुचर्या सांगितली आहे. पावसाळ्यामध्ये पाणी हे गाळून व उकळून प्यावे. घरी बनवलेले ताजे अन्न खावे. गहू, जुने तांदूळ, मूग, मसूर, मटकी, तूर, ज्वारी, नाचणी या धान्यांचे पदार्थ खावेत. सफरचंद, डाळिंब, आवळा ही फळे खावीत. फळभाज्या खाव्यात. देशी गाईच्या दुधात चिमूटभर हळद घालून गरम करून प्यावे. मध 1 चमचा व पाव चमचा सुंठ पावडर दिवसातून 1 वेळा घ्यावे. यामुळे संधिवात, अपचन या रोगांचा त्रास होत नाही. जुलाब, उलटी होऊ नये म्हणून अर्धा चमचा आल्याचा रस आणि 1 चमचा लिंबाचा रस असे मिश्रण जेवणापूर्वी रोज घ्यावे. जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप पूड खावी. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रोज 1 चमचा मध सेवन करावा. तसेच आवळ्याची कँडी किंवा मोरावळा रोज खावा किंवा रोज सकाळी 1 चमचा च्यवनप्राश सेवन करावे. यामुळे ताकद वाढते. तसेच साथीच्या रोगांची शक्यता कमी होते. तसेच सर्दी खोकला टाळण्यासाठी रोज गवती चहा, आले व तुळशीचा काढा प्यावा. भीमसेनी कापूर हुंगावा. हिरव्या पालेभाज्या, म्हशीचे दूध, आंबट ताक, आंबट दही, इतर आंबट पदार्थ, तळलेले पदार्थ, मासे खाऊ नयेत. तसेच पावसाळ्यात मांसाहार करू नये. तसेच दुपारी झोपू नये आणि पावसात भिजू नये. हे सहज सोपे उपाय करा म्हणजे रोगांची शक्यता खूपच कमी राहते. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज शेअर इट. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः.